मग यानंतर तुम्हाला मॅच अष्टविनायक नायगाव आणि वसई कोलीवाडा या दोन संघांना खेळताना दिसेल. फर्स्ट स्टाफ आपण क्लिअर करणार नाहीयेत, आपण मॅच पोलमध्ये जशा आहेत तशा मॅच कंप्लीट करणार आहोत. सो तिसरी मॅच अष्टविनायक नायगाव आणि वसई कोलीवाडा या दोन संघांमध्ये असेल. आणि या स्पर्धेचा आणखी एक रूल आहे, ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं की एका संघाचा खेळाडूचा ड्रेस कंप्लीट नव्हता, ड्रेसिंग इनकम्प्लीट होती आणि त्याच्यामुळे आपण 3 धावांची पेनल्टी दिली होती. सो इकडनं रूल्स आणि तुम्हाला रेग्युलेशन्स जे आहे ते फॉलो करावेच लागतील. आणि क्रिकेटमध्ये या जीवनामध्ये मित्रांनो मध्ये एक गोष्ट मी ऑलवेज सांगत असतो की डिसिप्लिन फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला पुढे जायचं असेल, सक्सेसफुल व्हायचं आहे तर डिसिप्लिन तुम्हाला फॉलो करावं लागेल. जे रूल्स आहेत त्या स्पर्धेमध्ये ते तुम्हाला फॉलो करावे लागतील, अदरवाईज पेनल्टीच्या सामोरं जावं लागेल. प्रत्येक आयोजकाची इच्छा नसते की कोणत्या संघाला पेनल्टी दिली जावी, पण जर रूल्स कुठेतरी ब्रेक होत असतील तर मग पर्याय देखील दुसरा नसतो. सो विनंती करेन की प्रत्येक संघाला की तुम्ही जेव्हा पण मैदानात याल तुमची ड्रेसिंग कंप्लीट असावी आणि चेसिंग तर या स्पर्धेमध्ये कंप्लीटच करावी लागेल. सो तिसरी मॅच अष्टविनायक नायगाव आणि वसई कोलीवाडा या दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत. सो आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. चला सुरू करूयात आपण मॅच. ओपनिंग पार से दोन बॅटर्स आपण मैदानामध्ये पारंपरिक आघाडीची जोडी आपण पाहतोय. ओपनिंग मध्ये स्ट्रायकर एंड वरती तुम्हाला रुपेश कोळी दिसेल आणि नॉन स्ट्रायकर एंडला जर बघितलं गेलं तर सनील बोकाले. आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिलं घेऊन फ्रंटलाईन बॉलर द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाकडनं चेतन म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती दिसेल. एक चांगली मॅच जरूर पाहायला मिळेल या दोन संघांमध्ये, कारण की सातत्याने एक चांगला कॉन्स्टंट परफॉर्मन्स ग्रामीणच्या गटामध्ये आपण या दोन्ही संघांचा पाहिलाय. नायगाव संघाचा देखील दर्जा आपण पाहिलाय. मग वसई विभाग असो, भिवंडीमध्ये असो, वाडामध्ये असो, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जाऊन आपल्या गावचं नाव पुढे करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. आणि आज आपल्या घरच्या मैदानावरती उतरलेत, पण त्यांच्या अगेन्स्ट ग्रेट मराठा हा संघ देखील आहे. बोला तयार, वारी फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल, फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला खेळलेत, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे फुल टोल बॉल चाललाय 6 धाब्यांकरिता. नायगाव गावात दमदार एकच संघ हाय, एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. नायगाव गावात दमदार एकच संघ हाय, एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. पहिलाच बॉल फुल टॉस स्वरूपामध्ये आणि ते देखील रुपेश कोळीच्या अगेन्स्ट. दमदार बॅटर आहे पण ही चुकी घडली. एखाद्या बॅटरला तुम्ही फुल टॉस देता म्हणजे त्याला संधी निर्माण करून देत असं, आणि तेच पाहायला मिळालं. त्या संधीचं त्याने स्वीकारताना 6 धावा जोडला गेला. 600च्या स्ट्राईक रेटने आपलं खातं उघडलंय. वैयक्तिक आणि सांघिक देखील धावफलकावरती धावा आपण पाहतोय एका चेंडूच्या समाप्तीनंतर 6 आकड्यावर. ओ हा बॉल चांगला होता, पण आता फटका फसला आणि कॅचिंग पोझिशन मध्ये कव्हर्सला खेळाडू तयार होते. कॅच ड्रॉप केली, संधी निर्माण झाली होती. लगेच आपली लेंथमध्ये सुधारणा खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली. ॲक्शन रिप्लेमध्ये जर बघितलं गेलं तर फुलर लेनचा बॉल होता, ऑप्शनचा बाहेर पडला आणि त्यानंतर इनसाइड आउट खेळायचं होतं. बॅटची फेस योग्य पद्धतीने ओपन जरूर केली होती, पण कनेक्शन तितकं चांगलं आहे आणि त्याला जीवनदान देणं कदाचित फार मोठी चुकी देखील घडू शकते. पण 7 धावा फलकावरती आहेत. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. तिसरा बॉल यावेळेस बॅकहँडचा वापर करताना ड्राईव्ह केल्या. पुन्हा एकदा मिस फील्डमध्ये एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव खर्च केली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 8 आकड्यावर गेल्या. 6 षटकार आला होता पहिल्या बॉलवर, मग एक सिंगल आणि त्यानंतर आता एक सिंगल पाहायला मिळाली आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावाफलकावरती 8 आकड्यावर जाऊन पोहोचतात. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. लवा फुल टॉस बॉल होता, शफल केलं होतं, ऑन साइडला खेळायचं आहे. स्क्वेअर लेगला बॉल,
एक धाव बनवली गेली. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक प्रोटेक्ट करतात. फेकी करेपर्यंत एका सिंगलवरती थांबावं लागेल. या मैदानावरती जर बघितली गेली तर आउटफील्ड जी आहे ती ऑफसाईडला या तुम्हाला लॉंग ऑफ पासून ते पूर्ण थर्डमॅन पर्यंत ही थोडी स्लो दिसेल, पण ऑन साईडला थोडी फास्ट दिसते. कारण की ऑफसाईडला जर बघितलं गेलं तर थोडंसं दमटपणा आहे मातीमध्ये आणि त्याच्यामुळे आउटफील्डमध्ये धावा तितक्या वेगाने नाही बनणार. त्यामुळे तुम्हाला पळून धावा काढाव्या लागतील. हा पहा फुल टॉस होता. स्वीप केल्या बॉलला आणि स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा. धावा मिळती 6. वर्षे जुना संघ परंपरेने आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढला देखील जाऊन पोहोचला गेला 15-15 आकड्यावरती. पण यावेळेस सनील बुकाळेच्या बॅटमधनं हा मोठा फटका निघाला. चेंडूच्या मॅरेटपर्यंत खूप चांगला लवकर पोहोचले आणि ओळखला होता, टप्पा ओळखला होता. स्टेप आउट करून खेळायचा होता. ड्राईव्ह केला आता बॉल मिड ऑफला चुकी झाली. एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल. आता बघूयात अडवला जाईल का, पण बॉल बॉन्ड लाईनच्या पलीकडे. धावा 4 चौकार. संकट आली किती तरीही कुणा पुढे ना झुकलाय. पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय. अनेक सामने जिंकलाय. किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर चांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो शान आहे. एपी कपिलच्या फिरकीचा आम्हाला अभिमान आहे. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती जर बघितला गेला तर टोटल 19 आकड्यावरती चांगला स्टार्ट मिळाला, ज्याच्यामध्ये रुपेश कोळीने पहिला 6, त्यानंतर 2 धावा सिंगल, 8 धावा त्याने बनवल्या. आणि सनील बोकाळेचा विचार केला तर बघा 1 6 1 चौकार आणि 1 सिंगल, म्हणजे एकंदरीत 11 धावा त्याचा बॅटमधनं पाहिल्यात. आणि स्टार्ट चांगला मिळाला, सुरुवात चांगली आहे. आणि म्हणतात ना की सुरुवात चांगली असली पाहिजे, कारण की शेवट जर गोड करायचं असेल तर सुरुवात चांगलीच पाहिजे. आणि ती दमदार सुरुवात पाहायला मिळाली. बॅटिंगवरती ती डीपनेस आहे या संघामध्ये. मग तुम्हाला 5व्या 6व्या नंबरवरती देखील बॅटिंग स्ट्रॉंग दिसेल, पण स्टार्ट कसा करून देतात ते फार महत्त्वाचं असतं. कधी कधी तुम्ही अर्ली विकेट्स गमावले गेले तर मिडल ऑर्डरचे खेळाडू ज्यावेळेस पहिल्या षटकात, दुसऱ्या, तिसऱ्या षटकामध्ये येतात तेव्हा त्यांच्यावरती दबाव वेगळा असतो. आणि ऑलवेज आपण पाहतो ना की मिडल ऑर्डरचे पिच हिटर्स बॅटर आहेत. मग क्रमांक 5, 6 आणि 7चे आपण उल्लेख सातत्याने करतो की त्यांना 4थं 5वं षटक दिले तर मग तिथे येऊन ते बिंदास अटॅक करू शकतील. पण सुरुवातीला विकेट नाही पडले तर मग हे होऊ शकतं. पण सुरुवातीला विकेट पडले तर मग बॅटिंग ऑर्डरवरती दबावू शकतो. आणि मी आता असंच म्हणेन की द ग्रेट मराठा झूचंद्र संघाला सध्या विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल, कारण की पहिल्या षटकात 19 धावा आल्यात. त्यामुळे हे धावफलक जे आहे ते स्कोअरचं इक्वेशन जे आहे ते खाली घसरवायचं असेल तर मग विकेट घेणं फार गरजेचं आहे. स्विंग अँड मिस, खूप चांगला बॉल. आणि त्यानंतर पंचांचा इशारा देखील आला. बॅटची कडा, फलंदाज बाद. थँक्यू सो मच. दिसे दरम्यान सन्मान्य मोहनजी पाडी साहेबांचं इथे शुभागमन झालं. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. मी विनंती करेन की आपण या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत आहे. एकवीरा क्रिकेट क्लब नायगाव कोलीवाडा आयोजित एकवीरा चषक 2025 मध्ये सन्माननीय मोहनजी पाडी साहेबांचे ते शुभागमन होत आहे आणि त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. एका षटकाचा खेळ समाप्त झाला होता. एका षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा होत्या आणि षटक क्रमांक 2 मध्ये बघा गोलंदाजीवरती अमित यादव आले आणि लगेचच विकेट पाहायला मिळाला. कॅल्क्युलेटेड बॉल तळला होता. खरं तर समोर टप्पा टाकलेला आणि तिकडनं लेग कटर टाकण्याचा प्रयत्न, बॅटची हलकी एज लागली आणि त्यानंतर मोठा धक्का. फलंदाज फार महत्वाचा माघारी पाठवला रुपेश, ज्याने चांगली सुरुवात करून दिलेली आणि रुपेशचा विकेट थोडासा इम्पॅक्ट टाकून जरूर जाईल. आता क्रमांक 3 वरती शैलेंद्र घोडेकर.
दरम्यान शुभागमन होत आहे. सन्माननीय आदरणीय मोहनजी पाटील साहेबांचं वेलकम वेलकम वेलकम, आपलं सहर्ष सहर्ष हार्दिक स्वागत आहे. एकविरा क्रिकेट क्लब नायगाव कोलीवाडा आयोजित एकविरा चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. समाजकार्यामध्ये ऑलवेज अग्रेसिव्ह राहणारे हे व्यक्तिमत्व आणि जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा असे या तत्वावरती चालणारे व्यक्तिमत्व सन्माननीय मोहनजी पाटील साहेबांचा इथे शुभागमन झालं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या साहेब विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. शुभागमन झाले. मोहनदादा पाटील यांचं उद्योजक आहेत आणि नेहमीच क्रिकेटवरती त्यांचं चांगलं प्रेम राहिलेलं आहे. त्यांच्या सहित निलेशदा म्हात्रे यांचं देखील शुभागमन झालं. वेलकम वेलकम वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. या नायगाव कोलीवाडा परिसरमध्ये आपण आलात, या स्पर्धेची चांगली शुभ आवडली. पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, त्या ठिकाणी सज्ज असतील मोनीजी पाटील. थँक्यू. विकेट आला आणि त्यानंतर डॉट बॉल आला. शैलेंद्र गोडेकर नायगावचा या संघामध्ये जर बघितलं गेलं तर हे नाव तुम्हाला खूप वर्षांपासून दिसेल. अनुभवी खेळाडू आहे, खूप सारा अनुभव आहे आणि खूप वर्ष या क्रिकेटची सेवा करताना आपण त्याला पाहिलंय. इथे पहा ऑन साईडला खेळायचा, खिसून मारला बॉल, मिड विकेटला चेंडू आहे. एक धाव बनवली जाईल फेकी करेपर्यंत. दुसऱ्या धावाचा कॉल होता जरूर, पण रिस्की कॉल होता, त्याच्यामुळे एकच धाव आणि एका धावाच्या मदतीने धाव फलकावरती धावा 20 आकड्यावर जाऊन पोहोचतात. या षटकामध्ये 3 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. पहिल्या 2 बॉलवरती जर पाहिलं तर कोणत्या प्रकारची धाव नव्हती आणि आता इकडनं एक सिंगल आले, त्यामुळे बॉलरचा ट्रॅक थोडी जरूर तोडला जाईल. पण अमित यादवचा कमबॅक खूप चांगला आहे. जिथे मी स्पेशली उल्लेख करेन की पहिलं षटक 19 धावांचं होतं, बॅटर सेट होते, अटॅक करत होते, तिकडे आले आणि मग लगेच आल्या आल्या पहिल्या बॉलवरती विकेट मिळवला. आणि बॉलिंग लाईनअपमध्ये तुम्हाला विकेट टेकिंगचं ऑप्शन्स ठेवावंच लागेल. तुम्हाला विकेट मिळवावे लागतील तरच तुमच्या या धावा ज्या आहेत त्या कमी दिसतील, अदरवाईज मग मोठा स्कोर उभा राहू शकतो. आणि तेच करण्याचं काम केलं अमितने. अटॅकिंग गोलंदाजी केली आणि विकेट मिळवला. चौथा बॉल असेल या षटकातील. समोर टाकला होता, लॉफ्ट केले बॉलला आणि वाईडिश लॉंग ऑनचा डोक्यावरनं बॉल निघून चाललाय सीमारेषा बाहेर. षटकाराकरिता धावा 6. नायगाव गवान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. भूषणजी पडवले साहेब देखील उपस्थित झालेला आहे. वेलकम, आपलं देखील स्वागत. मोहनदादा पाटील असेल, एक दानशूर व्यक्तिमत्व, नेहमीच त्यांच्या माध्यमातून सहकार लाभले असतं. आणि मुनीश, एक महत्वाची गोष्ट, द ग्रेट मराठा म्हटलं तर मोहनदादा पाटील आणि त्यांचाच संघ मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करताना दिसतोय. जरूर. इथे पहा, स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये चेंडूला कलेक्ट केलं आणि त्यानंतर डॉट बॉल आला. या आधी आपण 6 पाहिला होता. खरं तर ओव्हर पिच चेंडू होता, पुढे टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे बॅटच्या स्लॉटमध्ये बॉल आला आणि मग तो सरळ डिपॉझिट झाला मैदानाच्या बाहेर. पण आता लगेच लेंथमध्ये सुधारणा पहा खूप चांगली पाहायला मिळाली. चेंडू जो आहे तो पाठी ठेवला आणि गती जी आहे ती जास्त वाढवली आणि त्याच्यामुळे डॉट बॉल. चांगली लेंथ आहे, पण आता पाहावं लागेल पासचा इशारा काय तो आपल्यापर्यंत. इट्स अ वाईट बॉल, थोडा बाहेर निघाला, पण इंटेन्शन चांगलं होतं. बॅटच्या रडारपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. ऑप्शन पकडला, ठाऊक आहे हवेचा वेग आहे, कनेक्शन झालं तर धावा 6 मिळू शकतील आणि त्याच्यासाठी स्टंप टू स्टंप अटॅक नाही होत. मग ग्राउंड विकेट येतात आणि त्यानंतर बॉल जो आहे तो बाहेर टाकला जात आहे. वाईटच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती धावा वाढतात. फुलटॉस बॉल होता, स्वीप केले तिकडे, क्षेत्ररक्षक पाठीमागे, कॅच ड्रॉप झाली आहे. ही चर्चा राहिली आहे द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची. या संपूर्ण डावामध्ये आतापर्यंत जो खेळ झाला त्याच्यामध्ये मिसफील्ड खूप साऱ्या केल्यात. मग पहिल्या षटकामध्ये तुम्ही दुसऱ्याच बॉलवरती पाहिलं होतं, तिथे कॅच ड्रॉप केली. त्यानंतर चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा मिसफील्ड झाली आणि शेवटच्या अंतिम बॉलवरती मिड ऑफला देखील चुकी झाली होती आणि तिकडे चौकार आलेला आणि आता देखील कॅच ड्रॉप केली आहे. म्हणजे मागच्या 2 षटकांमध्ये जर बघितलं तर 3 ते 4 चुका केल्यात आणि या सुधाराव्या लागतील. बघा, जीवनामध्ये चुकी करणं खऱ्या अर्थाने चुकी नाहीये, पण चुकीला तुम्ही वारंवार दर्शवत असाल तर मग ती चुकी आहे आणि सध्या तेच करतायत. या चुका घडतात त्यांच्याकडनं आणि त्या जर सुधारल्या गेल्या तर मग कदाचित तुम्ही या क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवू शकता. दरम्यान या स्पर्धेकरिता प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 1 लाख रुपये जे आहेत ते एकविरा क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सुपूर्द करण्यात आले. त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर सन्माननीय मोहनजी पाटील साहेब द ग्रेट मराठा संस्थापक
यांच्या माध्यमातून आपल्याला सेकंड प्राइज 50,000 रुपयाचं रोख रक्कम आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं आणि त्यांचा आभार देखील व्यक्त करूयात. आणि खरं तर मोहनदादा पाटील आणि एकवीरा नायगाव ही वेगळी जोडी राहिली आहे. हे आपण ऑलवेज पाहतोय आणि एकवीरा नायगावची कोणतीही स्पर्धा असू द्या मग तिथे तुम्हाला मोहनदादा पाटील यांचं मोलाचं मार्गदर्शन मोलाचं सहकार्य ऑलवेज राहिलं आहे आणि त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. त्याचबरोबर आपल्याला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जे आहे 25,000 रोख रक्कम जे योगेशजी भाईंदरकर त्याचबरोबर योग कॅटर्स विशालजी कोळी साहेब आणि एकवीरा स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आलं. त्यांचं देखील आभार व्यक्त करूयात. मालिकावीरची सायकल जी आहे ती मनीष वैती गणेश कोळी विवेक कोळी यांच्या माध्यमातून पोहोचवली गेली आणि लॉटरीचे सामान जे आहे ते हर्षदजी पंडित साहेब यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं आणि त्याचबरोबर आर्थिक सहाय्य शशिकांतजी बोकाळे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला लाभलं गेलं. आणि कोणतीही स्पर्धा जर कंप्लीट करायची असेल तर असे मोलाचे योगदान फार महत्त्वाचे असतात आणि पुन्हा एकदा या सर्वांचा आपण शतशः आभार व्यक्त करूयात. कारण की हा प्लॅटफॉर्म हे स्टेज का उभं झालंय तर तुमचं हे मोलाचं सहकार्य आमच्यापर्यंत पोहोचलं आणि असं सहकार्य तुम्ही ऑलवेज करा अशी आम्ही अपेक्षा करूयात. मॅचकडे पुन्हा वळतोय. षटक क्रमांक 3 चालू आहे. धावा फलकावरती जर पाहिल्या तर टोटल 30. मोठा फटका खेळला त्यावेळेस बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा 6. बघा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला आर्थिक सहाय्य लाभलं होतं असे गोड व्यक्तिमत्व सन्माननीय शरदजी बोकाळे साहेबांचा देखील इथे शुभागमन झालं आणि त्यांना देखील मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. षटकाराला धावा 36 आहेत. आता पुन्हा एकदा क्रॉस जॅन केले आहेत. आता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉल आहे आणि क्षेत्र खाली असल्या कारणामुळे धावा जरूर 4 मिळतील. 6 आला आणि त्यानंतर चौकार आलाय. 40 वर्षे जुना संघ परंपरेने चाललाय. संकट आली किती तरीही कुणा पुढे ना झुकलाय. पालघर जिल्ह्याचं नाव बघा प्रेक्षकांकरिता एक सुवर्ण संधी आहे. मैदानाच्या बाहेर कॅच पकडा आणि आमच्या मंडळाकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज मिळवा. म्हणजे इकडे या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांकरिता देखील खूप सारे पारितोषिकं आहेत आणि उद्याच्या दिवसामध्ये विसरू नका तुम्हाला लकी ड्रॉच्या माध्यमातून वेगवेगळे गिफ्ट हॅम्पर्स देखील पाहायला मिळतील. इथे ड्राईव्ह करायचं होतं. ओहो वडा कॅच. सुपर. एकदा जोरदार टाळ्या. कॅचिंग पोझिशन मध्ये तयार होते आणि त्यानंतर चेंडूवरती नजर होते शेवटपर्यंत. आणि बघा याच गोष्टीचा मी उल्लेख केलेला की द ग्रेट मराठा झुचंद्र संघाला आपले ज्या चुका घडतात त्या सुधाराव्या लागतील आणि आता कमबॅक बघा किती चांगल्या पद्धतीने आणि लगेचच रिझल्ट देखील मिळाला. धक्का बसताना पार्टनरशिप मैदानामध्ये बनत होते आणि ती पार्टनरशिप ब्रेक झाली. धक्का क्रमांक 2 बाद होताना पाहतोय आपण सनीलला. बघा चेंजेस केले आणि लगेचच रिझल्ट देखील मिळाला. हेच तर खरं करायचं आहे. तुम्हाला पुढे वाटचाल करायची असेल तर तुम्हाला अशा प्रकारच्या चेंजेस किंवा ज्या चुका घडतात त्याच्यावरती कमबॅक करावं लागेल. फिल्डिंगमध्ये आपण जर बघितलं गेलं तर अनिकेत भुमटेने खूप सुंदर झेल पकडली. तयार होते तिकडे. आणि इनफिल्डमध्ये मी ऑलवेज एक गोष्ट उल्लेख करत असतो की इनफिल्डमध्ये तुम्हाला क्विक राहावं लागतं कारण की विदिन द सेकंड बॉल येत असतात आणि रिॲक्शन टायमिंग तुमच्याकडे फार नसतो. क्विक ॲक्शन करावी लागते आणि तेच पाहायला मिळालं. चपळ दिसला, चालाक दिसला आणि विकेट देखील मिळवलाय. नवीन बॅटर संचित कोळी. आपसमचा बाहेर बॉल होता. कट करायचा प्रयत्न जरूर पण पंचांचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं 41 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. धावा चांगल्या आहेत. टोटल जर पाहिलं गेलं तर आतापर्यंत रन रेट हेल्दी आहे. ॲव्हरेज खूप चांगलं पाहायला मिळतोय. पण हे कंटिन्यू राहील का हा प्रश्न आहे. कारण की विकेट आलेत. टॉप ऑर्डरचे 2 बॅटर आता माघारी परतले गेलेत. मग शेलू घोडेकर आणि संचित कोळीवरती आता जिम्मेदारी. ओलोवा फुल टॉस होता. ही चुकी केली आहे. समोरच्या दिशेला खेळायचं आणि आणखी एक सुपर कॅच.
एफर्ट्स खूप चांगले पाहायला मिळाले. जिथे सुरुवातीला आपण चर्चा करत होतो की द ग्रेट मराठा झुचंद्र संघ चुकी करताय फिल्डिंग सेटअप मध्ये, तिकडे त्यांचे कमबॅक पाहायला मिळाले आणि आता कमबॅक जर झालाय तर रिझल्ट देखील चांगले पाहायला मिळतात. आणखी एक विकेट डाऊन, तिसरा धक्का, फलंदाज बाद. आणि आता मैदानामध्ये विशाल कोळी दाखल होताना आपण पाहतोय. एकविरा स्पोर्ट्सचे ओनर प्रोप्रायटर आहेत आणि या विभागामध्ये आपण पाहतोय की एकविरा स्पोर्ट्सच्या खूप साऱ्या बॅट ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक साऱ्या खेळाडूंना खेळताना पाहतोय. विशाल कोळी आता स्ट्रायकर एंडवरती असेल. विकेट मिळाले आणि विकेट मिळतात त्यामुळे आता धावा देखील थोड्या कमी दिसतील तुम्हाला. पण तयार हलक्या गतीने खेळून काढला गेला. मिड ऑनला बॉल आहे, एक धाव बनवली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल. शैलू गोडेकर क्विक आहेत. शैलूला ठाऊक आहे की डबल सिंगल्स कशा बनवायच्या आणि तेच म्हटलं होतं विशालला की या गोलंदाजाला बघा या आधी आता 2 विकेट मिळाले त्यामुळे आता त्याचा ट्रॅक तोडणं गरजेचं आहे किंवा त्याची लेंथ जी आहे ती बिघडवणं गरजेचं आहे. आणि जेव्हा विकेट मिळत असतात बॉलर्सला तेव्हा येणारा नवीन बॅटर कधी कधी अटॅक करण्याच्या नादामध्ये आणखी विकेट गमावतो आणि तोच ट्रॅक बनत असतो. आणि सध्या डबल सिंगल्सने तो ट्रॅक तोडायचा हे शैलूला ठाऊक होतं, हे अनुभव होतं शैलूकडे आणि तेच पाहायला मिळालं की विशालला जाऊन म्हटले की एक सिंगल किंवा डबलमध्ये कन्वर्ट करू शकतो आणि मॅचला पुढे घेऊन जाऊ शकतो आणि तेच पाहायला मिळालं. 2 धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा वाढतात. 43-43 आकड्यावर जाऊन पोहोचला गेल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आलेल्या. दुसऱ्या षटकामध्ये चांगला कमबॅक आपण अमितचा पाहिला ज्याच्यामध्ये एक ब्रेक थ्रू देखील मिळाला. तिसऱ्या षटकामध्ये चेतन मात्रे आले आणि चेतनने 2 विकेट मिळवले आणि तिसऱ्या षटकात चेतनचा जर विचार केला तर धावा देखील थोडा जास्त खर्च केला होता कारण की 1 षटकार 1 चौकार वाईट चेंडू हाताळले, डबल 2 पाहायला मिळाले आणि एकंदरी या तिसऱ्या षटकामध्ये टोटल धाव्यांचा जर विचार केला तर टोटल धावा आल्या त्या म्हणजेच 15. आणि आता गोलंदाजीवरती मितेश. कदाचित मी म्हणेन की चौथ्या षटकामध्ये अमित यादवला आणणं हा पर्याय एक चांगला असता कारण की अमितने याआधी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 9 धावा दिल्या होत्या. त्यामुळे एक असा गोलंदाज आहे की जो आपल्या स्पेलचे 2 षटक हाताळेल आणि इकडे विकेट आले होते. स्पेशली या गोष्टीचा उल्लेख करेन की तिसऱ्या षटकामध्ये विकेट आले त्यामुळे बॅटिंग ऑर्डरवरती दबाव आहे आणि तो आणखी वाढवायला पाहिजे होता आणि अमितची बॉलिंग आहे तशी. पण आता तुम्ही जो डिसिजन घेतलाय तो योग्य ठरेल का पाहावं लागेल. ऑन साईडला खेळायचं आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता पण बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अनेक सामने जिंकलाय, किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर चांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो जान आहे. जेपी कपिलच्या फिरकीचा आम्हाला अभिमान आहे. चौथं षटक चालू आहे. मितेशच्या अगेन्स्ट पहिल्या बॉलवरती 4 धावा आल्यात. कदाचित तुम्हाला मग यानंतर कर्णधाराकडनं चेतन मात्रे दिसू शकतील 5व्या षटकात. ऑन साईडला खेळायचं आहे. पुन्हा एकदा वाडीश लॉंग ऑनला बॉल कलेक्ट केला जाईल. फेकी करेपर्यंत 1 धाव बनवली जाते. कधी कधी आपण आधीच प्लॅनिंग्स बनवून ठेवतो की पहिल्या षटकामध्ये हा गोलंदाज असेल, दुसऱ्या षटकामध्ये हा असेल. पण एक गोष्टीचा उल्लेख मी जरूर करेन की कधी कधी मॅचचं सिच्युएशन देखील फार महत्त्वाची आहे. बघा दुसऱ्या षटकामध्ये दबावामध्ये असताना विकेट मिळवलाय, ट्रॅक चांगला मिळाला, त्यामुळे कॉन्फिडन्स लेवल असते गोलंदाजाची. बॅक करणं देखील गरजेचं आहे. पण कर्णधाराचे प्लॅनिंग्स वेगळे आहेत आणि एक गोष्ट तर जरूर म्हणते की जीवनामध्ये कोणताही डिसिजन घ्या, घेतलेला डिसिजन योग्य करणं आपल्या हातामध्ये असतं. त्यामुळे आता जे प्लॅनिंग्स आहेत ते तुम्हाला स्पष्ट दाखवावे लागतील. आतापर्यंत धाव फलकावरती धावा जर पाहिल्या तर 48-48 आकड्यावरती आहेत आणि या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ देखील समाप्त झालाय. 1 चौकार 1 सिंगल आणि 1 डॉट बॉल ही परिस्थिती राहिली आतापर्यंत. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर कमबॅक पाहायला मिळालंय गोलंदाजाचं. मितेशला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना चौथ्या षटकामध्ये. चला टीम अष्टविनायक नायगाव आणि वसई कोलीवाडा या 2 संघांना विनंती करेन की आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे.
फर्स्ट हाफ जसा होईल, पहिलं इनिंग जशी समाप्त होईल, आपण लगेचच टॉस करणार आहोत आमच्या टॉस बॉक्समध्ये. सो अष्टविनायक नायगाव आणि वसई कोलीवाडा आजच्या दिवसातील जी तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल, या दोन सगळ्यांना विनंती करतोय की आपण रिपोर्टिंग करायची टॉस करिता. वाईट बॉल आलाय, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली. पुन्हा ऑप्शनचा खूप जास्त बाहेर बॉल आहे आणि आता बॉल पहा लॉंग स्टॉपला फार वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक अडवायचा प्रयत्न जरूर करतील, पण त्याच दरम्यान धावा टोटल जर बघितल्या गेल्या तर पळून काढल्या गेल्या 3 आणि 2 पळून काढल्या गेल्यात. आणि पंचांचा डिसिजन काय तो पाहावा लागेल. वाईड आहे की आउट ऑफ द पिच, नो बॉल आहे. वाईट बॉल, एक्साच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. चेक करूयात या आमच्या टीव्ही स्क्रीन अंपायर. आउट ऑफ द पिच, नो बॉल आहे की वाईड बॉल राहील हे पाहावं लागेल. खरं तर वाईड बॉल असेल या नो बॉल असेल, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जरूर मिळेल, पण इम्पॅक्ट काय होईल की येणारा पुढचा बॉल जर नो असेल हा, तर मग फ्री हिटचा असेल, तो बेनिफिट असेल आणि त्याच्याकरिता बॅटिंग साईड हा रिव्ह्यू घेतला गेलाय. पंचांचा इशारा आहे, ऑनफिल्ड डिसिजन दिलाय, वाईड बॉल आहे. समोर टाकलेला बॉल हवेत होता आणि त्यानंतर कॅच पकडली, फलंदाज बाद. चार चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 52 या आकड्यावरती आहेत. अमर कोहली आलेत नवीन बॅटर. खरं तर ज्या पद्धतीने स्टार्ट मिळाला होता किंवा सुरुवातीला ज्या पद्धतीने धावा बनल्या होत्या, 19 धावा पहिल्या षटकात आलेल्या, असं वाटत होतं की मग 75 या 80+ स्कोर बॉलर्सला झालाय जरूर. आणि म्हणूनच की काय धावेचा आलेख आहे तो थोडासा घसरताना दिसला. आतापर्यंत 52 धावा फलकावरती दिसत आहेत, जिथे स्टार्ट 19 धाव्याने केलेला. 5वा बॉल आहे या षटकातील. ड्राईव्ह करायचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे. मिसफील्ड घडली आहे, पण बॅकअप दिलाय आणि त्याच मदतीने 2 धावा फलकावरती बनवल्या गेल्या आणि या 2 धावांच्या मदतीने 54 आकड्यावरती धावा जाऊन पोहोचतात. डबल सिंगल्स फार महत्वाच्या आहेत आणि सध्या आता तेच पाहतोय आपण. 54 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 आपण सध्या पाहतोय मैदानामध्ये. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीवरती चेतन, मग त्यानंतर अमित, मग त्यानंतर पुन्हा एकदा चेतन तिसऱ्या षटकामध्ये बॅक केला आणि मितेश आले होते. 4थ्या षटकात इथे पहा पुल करायचा प्रयत्न केला, हवेमध्ये बॉल आहे आणि 1 मोर विकेट डाऊन. अजून एक आता विकेट माघारी परततोय आणि हा ट्रॅक तोडावा लागेल नायगाव संघाला लवकरात लवकर. जे विकेट पडत चालले ते थांबवावे लागतील. पार्टनरशिप गरजेची आहे मैदानामध्ये, टिकून राहणं गरजेचं आहे, तर धावा बनवू शकतात. अदरवाईज मग तुम्ही 60+ देखील नाही जाऊ शकत. आतापर्यंत 54 धावा तर पाहतोय जरूर. षटक समाप्त झालंय, ते म्हणजे 4थं आणि शेवटचं अंतिम षटक असेल आता.
बॅटर निमेशला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 19 आलेल्या धावा, तिसऱ्या षटकामध्ये 15 आल्या होत्या. चेतन मात्र थोडे महागडे ठरले होते जरूर, आणि त्या 2 षटकामध्ये जर बघितलं गेलं तर 34 धावा जोडल्या होत्या. पण उर्वरित दुसरं आणि चौथं षटक जे आहे ते चांगलं पाहायला मिळालं, आणि या 2 षटकामध्ये 20च धावा आल्या, आणि त्याच्यामुळे आतापर्यंत टोटल जर पाहिलं तर 54 आकड्यावरती आपण पाहतोय. आता शेवटचं अंतिम षटक आहे, आणि अंतिम षटकामध्ये फिनिशरच्या रूपामध्ये गोलंदाजीवरती अनिकेत बुमटेला आपण आता सध्या पाहतोय. स्ट्रायकर एंड वरती एक्सपिरियन्स खेळाडू शैलू गोडेकर. ओ पहिला बॉल इकडे पहा, पुल केलाय अगदी मिडल ऑफ दी बॅच आणि निघून चाललाय मिड विकेट बॉल लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 6. लेंथ मध्ये मी म्हणेन की लेंथ मध्ये मार खाल्ला गोलंदाजाने. लेंथ जर बघितली गेली तर गुड लेंथ स्पॉट वरती होता, तितकासा बाउन्स देखील नव्हता आणि तेवढा वेग देखील नव्हता, आणि त्याच्यामुळे अगदी मिडल केला बॉटचा. ऑप्शनचा बाहेर बॉल होता पण शफल केला होता, बॅटरला ठाऊक होता, मारेट ओळखली होती, चेंडूची लेंथ लाईन ओळखली होती, आणि शॉट सिलेक्शन खूप चांगलं पाहायला मिळालं शैलू गोडेकरचं, आणि त्याच्याचमुळे धावा 6 मिळाल्या आणि षटकाराच्या मदतीनं 60 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचतात. पहिल्या बॉलवरती 6 आलात, त्यामुळे आता पाहावं लागेल अनिकेत कशा प्रकारचं कमबॅक करतो येणाऱ्या पुढच्या चेंडूमध्ये. कर्णधार जरूर तिथपर्यंत पोहोचले होते, काय करायचं ते सांगितले, पण आता एक्झिक्यूट केलं जाईल का त्या पद्धतीचे प्लॅनिंग्स. हा बॉल चांगला आहे, ऑन साईडला खेचून मारायचा प्रयत्न होता, वाईडिश लॉंग ऑनला तर चुकी घडली आणि त्याचा बेनिफिट की दुसरी धाव मिळाली. कदाचित एक धाव मिळाली असती तर मग स्ट्रायकर एंडला तुम्हाला निमेश दिसले असते जे फ्रेश आहेत, त्यामुळे खेळपट्टीवरती सेट झाले नाहीयेत ते, त्यामुळे कदाचित निमेश अगेन्स्ट तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकले असते, पण आता 2 धावा खर्च केल्यात आणि त्याचाच मदतीनं धाव फलकावरती 62 देखील धावा जाऊन पोहोचल्यात, आणि शैलू आहेत आता स्ट्रायकर एंडवर. पहिला 2 चेंडूमध्ये आल्यात 8 धावा, चेंडू क्रमांक 3. ओ चांगला बॉल, आता वेग चांगला आहे आणि बॅटची कडा आउटच्या देश लागली होती, फलंदाज बाद. ही लेन्थ चांगली आहे, आता वेग जास्त होता आणि टप्पा देखील सुरेख होता, आणि त्याच्याचमुळे हा मोठा धक्का बसेल या बॅटिंग ऑर्डर मध्ये. आणखी एक फलंदाज बाद. डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर, डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर. विकेट आला, आणि विकेट नंतर जर बघितलं गेलं तर धावा फलकावरती थांबवला 62. 62 आकड्यावरती नवीन बॅटर कपिल पाटील आता स्ट्रायकर एंड वरती आहेत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. चेंडू क्रमांक 4. अनिकेतचं चांगलं कमबॅक पाहायला मिळालंय. कपिलसाठी हा बॉल फार वेगाने होता, वेग आता खूप सारा पाहायला मिळाला, आणि त्याच्याचमुळे एक सिंगल धाव लेग बाईसच्या स्वरूपामध्ये आले, की लेग बाईसच्या स्वरूपामध्ये एक सिंगल, आणि एका सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धाव वाढती जाऊन पोहोचला गेल्या. त्यामध्ये 63 आकड्यावर वेग चांगला आहे गोलंदाजाकडे. सुरुवातीला पहिल्या चेंडूवरती मी म्हटलं होतं जरूर की बॉलिंगमध्ये या टप्प्यामध्ये थोडासा मार खाल्लाय, पण त्यानंतरचा सुधारणा खूप चांगली पाहायला मिळाली. वेग वाढवला, आणि पिचवरती जर बघितलं गेलं तर फार वेगाने बॉल हिट करतो, आणि त्याच्यामुळे टप्पा पडल्यावरती आणखी जास्त वेगाने बॉल बाउन्स होऊन येतो. हा पहा, पण इथे पहा बॅटरने योग्य त्या पद्धतीने बॅटवरती घेण्याचे प्रयत्न जरूर केले होते. लेंथला फार लवकर पिक केलेलं, पण कनेक्शन नाही चांगलं झालं. बॅटच्या टोला लागला बॉल, आणि त्याच्याचमुळे कनेक्ट चांगलं नाही झालं. आणि जर बघितलं गेलं तर एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने 64 धावा शेवटचा अंतिम बॉल या डावातील. चला टीम अष्टविनायक नायगाव आणि वसई कुलीवाडा या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस साठी रेडी राहायचं. शेवटचा अंतिम बॉल या डावातील. आपटून टाकायचा प्रयत्न आहे, बॉल हुक जरूर केलाय, हवेत उंची आहे आणि लांबी नाहीये. विकेट मिळेल, धक्का मिळेल, आणि त्यानंतर एंड ऑफ दी
फिफ्थ ओव्हर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती टोटल पाहतोय 64 64 65 धावांचं आव्हान दुसऱ्या डावामध्ये जरूर असेल. आपण येऊया दुसऱ्या डावामध्ये, पण त्या आधी शुभ सन्मानाकडे जाऊयात. खरं तर आपल्या महाराष्ट्राची परंपरा, आपल्या देशाची परंपरा अतिथी देवो भव, अतिथींचा आदरपूर्वक सन्मान करणं आपलं पहिलं कार्य असतं. आणि आज आपण एकविरा क्रिकेट क्लब नायगाव कोलीवाडा आयोजित या स्पर्धेमध्ये ते काम करत आहोत. सन्मान्य मोहनजी पाटील साहेब, द ग्रेट मराठा संस्थापक, एक गोड व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि मी आयोजकांना विनंती करेन की आपल्या शुभसे हा शाही सन्मान स्वागत सत्कार कंप्लीट करायचा आहे. खरं तर मी आधी देखील उल्लेख केला होता की एकविरा क्रिकेट क्लबची स्पर्धा असू द्या या कोणताही कार्यक्रम असू द्या, एक वेगळी नाळ जोडली गेली आहे सन्मान्य मोहनजी पाटील साहेबांशी. आणि ऑलवेज जर बघितलं गेलं तर त्यांच्या माध्यमातून मग आर्थिक सहकार्य असू द्या या जी पण गोष्ट असू द्या त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली जाते आणि आपण त्यांचा हा शुभ सन्मान करत आहोत कंप्लीट. जीवसंत्रचे शाखा प्रमुख उद्योजक आहेत आणि खरं तर दानशूर व्यक्तिमत्व आहे. आणि मी मगाशी जेव्हा ते आले होते तेव्हा उल्लेख केला होता की ऑलवेज समाजकार्य ही आपली परंपरा आणि याच्यावरतीच चालणारे हे व्यक्तिमत्व आहेत. लगेचच त्यानंतर सन्मान्य निलेशजी म्हात्रे साहेब, चंद्रपाडा शिवसेना शाखा प्रमुख, हे देखील आपले इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील आपण इकडं सन्मान चिन्ह देऊन शुभ सन्मान करूयात कंप्लीट. शुभ सन्मान करत आहोत सन्मान्य निलेशजी म्हात्रे साहेबांचा. त्यानंतर सन्माननीय भूषणजी पडवळे साहेब देखील आपल्या इथे उपस्थित आहेत, शिवसेना उपशाखा प्रमुख, आणि आपण त्यांचं देखील आदरपूर्वक इकडनं सन्मान करूयात कंप्लीट. थँक्यू सो मच. संवाद पुन्हा एकदा दुसऱ्या डावामध्ये मॅचचा. बघा, कालच्या दिवसामध्ये देखील आम्ही एक उल्लेख केला होता की उद्याच्या दिवसातील मॅच ज्या आहेत, म्हणजे आज ज्या मॅच होणार होतं त्या आपण कोणत्याच प्रकारचा हाफ क्लिअर करणार नव्हता, आपण संलग्न मॅच घेणार होतो आणि तेच पाहणार आहे. तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूने अष्टविनायक नायगाव संघ आणि वसई कोलीवाडा या दोन संघांमध्ये. सो दोन्ही संघांचे कर्णधार, दोन्ही संघांचे कॅप्टन्स विनंती करेन की आपण टॉस साठी रेडी राहायचंय. अष्टविनायक नायगाव संघाचे कॅप्टन आहेत टीम वसई कोलीवाडा. आपण जर माझा आवाज ऐकत असाल तर आपण लगेचच रिपोर्टिंग करा. आपण टॉस करणार आहोत लगेच आणि त्यानंतर चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळेल पतू पॅकर्स दत्ताळी आणि त्यांच्या अगेन्स्ट एनसीसी नारंगी या दोन संघांमध्ये. सो आपण देखील रेडी राहायचंय. या स्पर्धेमध्ये जर बघितलं गेलं तर पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम 1 लाख रुपये एकविरा क्रिकेट क्लबचे सगळे मेंबर्स, सगळे पदाधिकारी त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं. त्यांचा आपण आभार व्यक्त करूयात, कारण की कोणत्याही चांगल्या कार्याची या कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्याकरिता आपल्यापासून करायची असते आणि तेच पाहायला मिळालं. एकजुटता खूप चांगली पाहायला मिळते आपल्याला एकविरा क्रिकेट क्लबची आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक लावलं गेलं. मोहनजी पाटील साहेब द ग्रेट मराठा संस्थापक यांच्या माध्यमातून आपल्याला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये हे लाभले गेले. त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक योगेशजी भाईंदरकर, योग कॅटर्स, विशालजी कोळी साहेब एकविरा स्पोर्ट्स प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून लाभलं गेलं. त्याचबरोबर मालिका वीरची जी सायकल आपण पाहतोय ती मनीषजी वैती साहेब, गणेशजी कोळी साहेब आणि विवेकजी कोळी साहेब यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आली. त्याचबरोबर हर्षदजी पंडित यांच्या माध्यमातून आपल्याला लॉटरीचे सामान आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं. आर्थिक सहकार्य जे आहे ते शशिकांतजी बोकाळे साहेब आणि त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर शरदजी बोकाळे साहेब यांच्या माध्यमातून देखील आपल्यापर्यंत लाभलं गेलं. त्यांचं देखील आपण पुन्हा आभार व्यक्त करूयात आणि पुन्हा एकदा जाऊयात आपण या मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये, जिथे प्रथमतः बॅटिंग करताना धावा टोटल फलकावरती बनवल्या गेल्या 63 आणि 64 धावांचं आव्हान ठेवलं गेलं. 64 बनवलं, 65चा रन चेस आहे, 65 धावांचं आव्हान आहे
आणि ती पार करण्याकरिता सध्या द ग्रेट मराठा झू चंद्रशे दोन्ही ओपनिंगच्या जोडी ओपनिंग पार्स मैदानामध्ये दाखल देखील झालेत. चला मॅचकडे बोलूयात. स्ट्रायकर एंडवर अनिकेत बोमटे आणि नॉन स्ट्रायकर एंडला रवी वाघमारे. ओपनिंग पॅरची ही जोडी आपण सध्या पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅकवरती नायगाव संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज विशाल कोळीला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेला दिसतील तुम्हाला जरूर. मॅच ऑन होईल पंचांचा अधिकृत इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय. ग्रीन सिग्नल बॉल तयार. पहिला बॉल फ्लायटेड बॉल होता खाली आला मिड ऑफला कलेक्ट केला डायरेक्ट हिट आहे आणि पंचांचा इशारा फलंदाज बाद. पहिला चेंडूवरती मिळतोय धक्का विकेट डाऊन. नायगाव गवान दमदार एकच संघ हाय एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. नायगाव गवान दमदार एकच संघ हाय एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. मिड ऑफला खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. जसं चेंडू आला कलेक्ट केलं आणि लगेचच यष्टांवरती अचूक निशाण आपल्याला पाहायला मिळाला अमर कोहली यांच्या माध्यमातून आणि पहिल्या बॉलवरती विकेट आणि धक्का बसताना मोठा धक्का पाहायला मिळेल. टॉप ऑर्डरमध्ये पहिल्या क्रमांकाचा बॅटर अनिकेत बोमटे हे माघारी परतले गेले आणि 0 वरती परतलेत. कॉल रिस्की देखील होता कारण की मिड ऑफला ठाऊक होतं क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता आणि रिस्की कॉल होता आणि ती रिस्क पत्कारली आणि त्याच्यामध्ये धक्का देखील बसताना पाहिला. पहिल्याच बॉलवरती हलक्या गतीने कट करायचं होतं. आता पुन्हा रनआउटची संधी जरूर होती पण आता यावेळेस थोडी चुकी झाली. एक धाव बनवली एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा आहेत. एक आकड्यावरती खातं उघडलंय. 65चं टार्गेट आहे. 65 धावांचा वन आहे आणि हे रनचेस मध्ये पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर आता सन्मानजनक स्कोर म्हणजे अर्थात एक धाव फलकावरती उभारली गेली आहे. फ्लायटेड बॉल हा देखील होता. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला. आता गॅप मध्ये बॉल आहे. आउटफील्ड स्लो आहे त्याच्यामुळे धावा कदाचित पळून काढाव्या लागतील. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि कंप्लीट देखील केला जाईल. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढताच जाऊन पोहोचल्या गेल्या 3 आकड्यावर. चेंडूंचा देखील खेळ समाप्त झाला. 3 पहिल्या बॉलवरती विकेट मग त्यानंतर सिंगल आणि आता 2 धावा आल्यात आणि एकंदरीत 3 चेंडूच्या समाप्तीनंतर दुसऱ्या धावामध्ये आतापर्यंत धावा रनचेस पाहतोय 65चा आणि 3 धावा आहेत फलकावर. पुन्हा एकदा इथे पहा बॅटचा फेस ओपन केला आणि बॅकहँडचा वापर करताना एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग फटका. बॉल बाउंड लाईनच्या पलीकडे धावा 4. सात धावा फलकावरती चौकार आला. फटका खूप चांगला होता. ऑप्शनचा बाहेर लेंथ होते आणि सरळ बाहेर पाठवलाय. आता मोठा फटका खेळायचा. लॉफ्ट केले बॉलला पण क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये विसावेल. 1 मोर विकेट डाऊन. हा दुसरा धक्का आहे. 40 वर्षे जुना संघ परंपरेने चाललाय. संकट आली कितीतरी कुणा पुढे ना झुकलाय. पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय. अनेक सामने जिंकलाय. किती आले आणि किती गेले हा संघ अजूनही टिकलाय. मोरेश्वर सांदणे दिग्गज खेळाडू संघाची तो शान आहे. एपी कपिलच्या फिरकीचा आम्हाला अभिमान आहे. नायगाव गवान दमदार एकच संघ
सो मच विजे. हितू सांदणेचा आपण आवाज ऐकला या संगीताच्या माध्यमातून आणि भेदकता आहे या संगीतामध्ये. जर बघितलं गेलं तर सगळ्या गोष्टी सगळ्या बारकाईने पाहिल्यात आणि खूप चांगला उल्लेख केलाय त्या संगीतामध्ये. स्ट्रायकर एंड वरती आता जुगलला आपण पाहतोय. ऑन साईडला खेळायचं होतं. मिड ऑनला बॉल कलेक्ट केला जाईल. फेकीपर्यंत कोणत्या प्रकारची धाव नाही आहे कारण की ठाऊक आहे नायगाव संघाचा फिल्डिंग सेटअपमध्ये जे क्षेत्ररक्षक आहेत ते अग्रेसिव्ह आहेत. त्यामुळे लगेच रनआउटचा कॉल आला तर रनआउटची संधी मिळाली तर लगेच त्याच्यावरती सोनं करताना आपण पाहतोय. त्यामुळे कोणत्या प्रकारची चुकी नाही केली आणि डॉट बॉल आला. शेवटचा अंतिम निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर एका षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती जर पाहिला तर एक चौकार पाहायला मिळाला होता. डबल सिंगल्स आल्या. विकेट देखील पाहायला मिळाले आणि टोटल 7 धावात 2 विकेट जिथे गमावले गेले. आणि विकेटचा जर विचार केला तर मग बॅटिंग ऑर्डरचा पहिला क्रमांक आणि दुसरा क्रमांक असे दोन्ही बॅटर्स ओपनिंग पेअरच्या जोडी खरं तर माघारी परतले गेले आणि तिसऱ्या क्रमांकावरती आपण स्वप्नील आणि चौथ्या क्रमांकावरती जुगल या दोघांना आपण सध्या पाहतोय मैदानामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. चांगलं षटक पाहायला मिळालं. पॉवर प्लेमध्ये थोडा दबाव टाकण्याचा प्रयत्न विशाल कोहलीचा आणि तीच कामगिरी विशालची राहिली आहे. तो रोल राहिला विशालचा की मग अर्ली षटक हाताळत असतात. फ्रंटलाईन बॉलर आहे. सुरुवातीच्या षटकामध्ये विकेट मिळवून देणं आणि कमीत कमी धावा देणं आणि ज्याच्यामुळे बॅटिंग ऑर्डरवरती दबाव येतो आणि हेच त्याचा रोल राहिलाय आणि तेच पाहायला मिळालं. संघाच्या रिक्वायरमेंटनुसार खेळणं फार गरजेचं असतं. संघाची रिक्वायरमेंट काय, संघाला गरज कसली आहे आणि त्यानुसार जेव्हा तुम्ही खेळ करत असता त्यावेळेस तुम्ही ऑलवेज बेस्ट राहता आणि तेच पाहायला मिळालंय विशालच्या माध्यमातून. बेस्ट परफॉर्मन्स राहिलाय त्याचा आणि ऑलवेज एक गोष्ट आपण विशालकडनं पाहतोय की विकेटलेस नाही जात. त्याच्या षटकामध्ये विकेट जरूर मिळत असतात ते. हा बॉल पहा लो फुल टॉस होता. समोरची बॅटचा फेस ओपन केला आणि त्यानंतर ऑफ साईडला खेळून काढला गेला. एक धाव आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धाव वाढतीये. धावा जाऊन पोहोचला गेला. टोटल 8 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंगवरती संचित कोळी. याआधी आपण कॅच पकडताना संचितला पाहिलं होतं लॉंग ऑनला. आता बॉलिंगवरती आहेत. हा बॉल पुन्हा एकदा ऑप्शनचा बाहेर. पंचांचा इशारा. वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव. टीम वसई कोलीवाडा हा संघ इथे दाखल झाला. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. लगेचच आपण टॉस करणार आहोत. द ग्रेट मराठा झूचंद्र आणि अष्टविनायक नायगाव आणि वसई कोलीवाडा या दोन संघांमध्ये आपण टॉस करणार आहोत. इथे पहा इनसाइड आउट खेळायचं होतं. आता इनफिल्डचे क्षेत्ररक्षक जज करतात आणि त्यानंतर जुगलला देखील माघारी परतावं लागेल. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा धक्का आहे या डावातील. नवव्या आकड्यावरती धक्का क्रमांक 3 मैदानाचा बाहेर. अष्टविनायक नायगावाडी अगेन्स्ट वसई कोलीवाडा अशा दोन संघांना आपण लढताना पाहणार आहोत. हार्दिक स्वागत आहे आपलं देखील. इन ॲक्शन असतील नेक्स्ट मॅच मध्ये हे दोन संघ आणि त्यानंतर पतू पॅकर्स दत्ताळी आणि त्यांच्या अगेन्स्ट जर बघितलं गेलं तर NCC नारंगी या संघाने देखील रिपोर्टिंग करायचे आहे. या षटक जसं कंप्लीट होईल, हे षटक जसं समाप्त होईल तसं आपण टॉस बॉक्स मध्ये जाणार आहोत, करणार आहोत टॉस आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅचकडे वळणार आहोत. चेंडूचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. मिड ऑफला बॉल आहे. कलेक्ट केला जाईल. कोणत्या प्रकारची धाव नाही आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 9 आकड्यावर 21 चेंडू आणि विजयाकरिता इकडनं आता 56 धावांची गरज आहे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. षटक क्रमांक आपण दुसरं पाहतोय सध्या. संचित तयार. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर. पुन्हा एकदा वाईड शॉर्कर करायचा प्रयत्न होता. रनआउटची संधी इकडे देखील पण लगेच सावरलं गेलं बॅट्समनने. ठाऊक होतं की रिस्क नाही घ्यायची इकडनं आणि दबावात आहे सध्या. जर बघितलं गेलं तर बॅटिंग ऑर्डर संपूर्ण तुम्हाला दबावामध्ये दिसते.
द ग्रेट मराठा शिवचंद्रची, कारण की अर्ली विकेट्स पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवरती विकेट आला होता आणि ते विकेट कंटिन्यू आहेत. सावरावं लागेल. 5 षटकांची मॅच आहे, 65 धावांचा आव्हान आहे. इकडनं थोडासा टाइम स्पेंड केला खेळपट्टीवरती, त्यानंतर तुम्ही फटके बनवण्याचा प्रयत्न केला तर जरूर मॅच येऊ शकते, पण ते आता कॅल्क्युलेशन तसे बनवावे लागतील. हा पहा, फुल टॉस बॉल होता, फ्लायटेड बॉल आला, बॅटचा टोला लागला आणि आणखी एक विकेट. अजून एक फलंदाज माघारी परततोय. धक्का क्रमांक 4. संघाच्या या वसुंधरेचा मान आम्ही राखलाय. हरजित असते खेळामध्ये हा विचार आम्ही जपलाय. धावांचा डोंगर बॉलरने आमच्या दिमागदारीने रोखलाय. फलंदाजाने समोरच्या टीमला धो 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 धुतलाय. अमर विवेकच्या खेळाचे साक्षी मैदान आहे. विशाल शैलूच्या अस्तित्वाने ताट आमची मान आहे. आणखी एक विकेट पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 देखील या षटकातील चेंडूंचा खेळ जर बघितला गेला तर आतापर्यंत 5 समाप्त झाले. शेवटचा अंतिम बॉल आहे. 4 गडी गमावताना धावा फलकावरती न वत. करंट रन रेट जर पाहिला गेलं तर 4.91 आहे आणि हे वाढवावा लागेल. रिक्वायर्ड रन रेटकडे जर बघितलं गेलं तर इकडनं तर तुम्हाला धावा फलकावरती बनवण्याकरिता 16.80चा अवरेजने धावा बनवायचा आहे. हा रिक्वायर्ड रन रेट आहे आणि तो फार जास्त आहे. 15+ जर रिक्वायर्ड रन रेट गेला तर नक्की तणाव असेल, दबाव असेल, पण तो आतमध्ये आणावा लागेल. मी म्हणेन की 15च्या आतमध्ये रिक्वायर्ड रन रेट जर आला, मग 12-13 वरती येऊन राहिलं तर मग इझिली धावा चेस होऊ शकतात, पण त्यासाठी सध्या मोठे फटके गरजेचे आहेत. हा पहा, मोठा फटका खेळायचा होता. हवेमध्ये बॉल, आणखी एक मिस टाइम स्ट्रोक आहे आणि इथे देखील विकेट मिळेल. अजून एक धक्का. फलंदाज 5व्या क्रमांकाचा बाद होतोय. चला चला, थँक्यू. चला, टॉसच्या दिशेने आपण जाणार आहोत. चला, अष्टमयी नायगाव संघ जर उपस्थित असेल, आपण टॉस साठी यायचं आहे. शरदजी भोकाळे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या पुढच्या मॅचचा टॉस करणार आहोत. आजच्या दिवसातील 3रा मॅच आपण बघतायत. जबरदस्त क्रीडा स्पर्धेचं आयोजन नियोजन या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून राहिले गेले. या शरदजी भोकाळे साहेब आपल्या शुभ हस्ते या पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल आणि वसई कोलीवाडा या संघाला देखील विनंती करतो आपला कॅप्टन येऊ द्या. वेलकम संतोष, आपलं देखील स्वागत. अष्टविनायक या टीमचे कॅप्टन आहेत. चांगली स्पर्धा, लाख मोलाची, मानाची, सन्मानाची, अभिमानाची, महत्वपूर्ण ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नायगाव कोलीवाडा म्हटलं तर मोठमोठे खेळाडू, मोठमोठे जर पाहिलं तर व्यासपीठ देणारे संपूर्ण व्यक्तिमत्व आणि चांगल्या स्पर्धेचं आयोजन नियोजन या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेलं आहे. चला, टॉस लगेच घेणार आहोत. जास्त प्रतिक्रिया नसतील कारण की मॅच देखील सुरुवात आहे. शरदजी भोकाळे साहेब उपस्थित होतील, त्यांचे शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. जीवदानी स्पोर्ट्स आणि एकविरा स्पोर्ट्स. कॉल कोण बोलणार आहे? चल, नायगाव कोलीवाडा हा संघ प्रथमतः टॉस बोलणार आहे. जीवदानी की एकविरा? चला, एकविरा असा टॉस आणि यस, टॉस जिंकलाय. फक्त निर्णय सांगायचा आहे. संतोष, फिल्डिंग. थँक्यू. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. अष्टविनायक नायगाव संघाने टॉस जिंकला, फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केले ते म्हणजे वसई कोलीवाडा संघाला. जाऊया थेट पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. ऑन गोईंग मॅचच्या दिशेने मोनीजी पाटील त्या ठिकाणी सज्ज असतील. थँक्यू. डिका स्पोर्ट लाईव्ह. थँक्यू सो मच. तुषारजी सोनावणे यांचा आपण आज आवाज ऐकतोय. कालच्या दिवसामध्ये अक्षय साटम यांचा आपण आवाज ऐकला होता या स्पर्धेमध्ये. आणि या विभागामध्ये जर बघितलं गेलं तर यंगस्टर्स खूप सारे आपला आवाजाची छाप सोडतात आणि त्यामध्ये आपण पाहतोय तुषार सोनावणेला देखील. षटक क्रमांक 3 आहे आणि विशालला देखील पहिल्या बॉलवरती सफलता मिळाली आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये अंकित दाखल झालेत. 6 विकेट 9 आकड्यावरती 6 विकेट गमावले गेलेत. बॅक टू बॅक विकेट गमावतायत आणि त्याचाच मुळे आता धावसंख्यांचा रनचेस जो आहे तो असं म्हणावं लागेल की मॅच 60-40 आता अजून संपलेलं नाहीये. मॅच होऊ शकतं इकडनं. विशालचा हा बॉल टप्पा पडला आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या सरळ हातामध्ये जाऊन विसावला गेला. डॉटच्या स्वरूपामध्ये हा देखील बॉल पाहायला मिळेल आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आणि फक्त 9 आकड्यावरती आहेत. स्टार्ट नाही चांगला मिळाला. पॉवर प्लेचे दोन्ही षटकं जे आहेत ते दबावामध्ये गेले आणि त्याच्याचमुळे आता इथे 3ऱ्या षटकामध्ये देखील विशाल आणखी दबाव टाकायचा प्रयत्न करतोय. इनसाइड आउट खेळलेत. फटका खूप चांगला बॅकफुटला गेले आणि त्यानंतर चेंडूला उडवलंय
पण क्षेत्ररक्षक तिकडे जर बघितलं अमर कोळी होते. आउटफील्डमध्ये अमर कोळी क्विक आहेत खूप सारे आणि त्याच्याचमुळे आपल्याला पाहिलं चेंडू अडवला गेला. फेकी करेपर्यंत धावा मिळाल्या. त्यामध्ये टोटल 2 आणि 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती 11 आकड्यावर जाऊन पोहोचतात. चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 3 डिका स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय. इनसाइड आउट खेळलेत पुन्हा एकदा. आता बॉल पॉइंटच्या दिशेला आहे. अमर पोहोचतील का नाही. बॉल निघून जातो सीमारेषेच्या पलीकडे. धावा 4. ज्या पद्धतीने आपण चर्चा करत होतो की अशा प्रकारचे फटके येत राहिले तर मग धावा फलकावरती योग्य पद्धतीने बनतील आणि आता 15 धावा जाऊन पोहोचलात. मागच्या 2 चेंडूमध्ये धावा चांगल्या आल्यात. पुन्हा एकदा उडवल्या बॉलला. आता क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनचे लॉंग ऑफचे दोघे तिकडे पोहोचले. कलेक्ट करून फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं धावा फलकावरती जर बघितला गेला तर 16 आकड्यावर जाऊन पोहोचत. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. षटक क्रमांक आपण 30 पाहतोय जिथे गोलंदाजी करतात विशाल कोळी. पहिल्या षटकामध्ये जेव्हा विशाल आलेले त्यावेळेस बघा 7 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट मिळवलेले आणि दुसरा षटक झालं आणि षटक समाप्तीनंतर धावा 17 आकड्यावरती आहेत. आधीच मन बनवलं होतं. खरं तर फुलटॉस बॉल होता पण बॅटरने आधीच ठरवलं होतं की एक सिंगल काढायचे. त्यामुळे फुलटॉस थोडा सरप्राइझिंग झाला आणि त्याच्यावरती अटॅक नाही केला. एक सिंगलने 17 धावा फलकावरती जोडला गेला. 3 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. विशालची स्पेल खूप चांगली राहिली. विशालने पहिल्या षटकामध्ये 7 दिल्या. या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर 8 धावा दिल्या. म्हणजे टोटल 2 षटकामध्ये जर विशालने बघितलं तर 15 धावा त्याने खर्च केला आणि इकॉनॉमी जर बघितली गेली तर 7.5 इकॉनॉमी त्याची राहिली आणि विकेट देखील 3 मिळवले त्याने. या आधीच्या षटकामध्ये पहिला षटक जेव्हा हाताळण्याकरिता तेव्हा 2 आणि आता 1. आकडे खूप चांगले आहेत विशालचे. निमेश चांदणेला आणले गेले गोलंदाजीवरती. मागच्या 2-3 वर्षा आधी जर बघितलं गेलं तर एक यंगस्टर म्हणून निमेश चांदणेचं नाव या विभागामध्ये जरूर प्रमोट झालेलं आणि आता डेव्हलप केलं स्वतःला. हा पहा पहिलाच बॉल होता आणि त्यानंतर फलंदाज बाद होईल. निमेश चांदणेला पाहतोय गोलंदाजी करत असताना. पहिल्या बॉलवरती त्याला विकेट मिळालाय आणि आपण चर्चा करत होतो की बघा जेव्हा निमेश आले होते या पटलावरती तेव्हा स्ट्रगल खूप सारा केला. सुरुवातीला खूप साऱ्या धावा त्याच्या अगेन्स्ट येत होत्या पण त्याने स्वतःला डेव्हलप केलंय. बनवणं गरजेचं असतं. तुम्ही कुठे चुका करता आणि त्या चुकांना किती चांगल्या पद्धतीने सुधारणा करता हे फार महत्त्वाचं असतं आणि निमेश आता मी म्हणेन की एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहतोय निमेश कडनं आणि स्पेशली डेथमध्ये गोलंदाजी करत असतो. मग 4थ्या षटकात या 5व्या षटकामध्ये निमेशला पाहतोय आणि सध्या गोलंदाजी करण्याकरिता 4थ्या षटकामध्ये आणलं गेलंय. आणखी एक चांगला बॉल आहे. वेगवान चेंडू अक्रॉस द हँड खेळलेत. फाईन लेगला बॉल. एक धाव बनवली जाते. दुसऱ्या धाव्याचा कॉल आहे आणि फेकी करेपर्यंत दुसरी देखील बनवली. तिसऱ्या धाव्याचा कॉल देखील रनिंग बिटवीन द चांगली आहे विकेट आणि त्याच्यामुळे 3 धावा इथून कंप्लीट केल्या गेल्या टोटल आणि या 3 धावाच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढतात देखील. टोटल धावा जाऊन पोहोचल्या गेल्या त्या म्हणजेच 20 आकड्यावर. 7 विकेट गमावलेत. षटक क्रमांक 4 आहे. 20 धावा बनवलेत. 10 चेंडू आणि 45 धावा बनवायच्यात. हो थोडं थांबून आला बॉल आणि त्यानंतर शरीरावरती जाऊन उधळला गेलाय. डायरेक्ट हिट करायचं होतं. एक धाव बनवली. आता ओव्हरथ्रोच्या माध्यमातून आणखी एक धाव मिळवल आणि 2 धावा तिकडे कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावाच्या मदतीने धाव फलकावरती 22 आकड्यावरती. दरम्यान सन्मान्य प्रकाश साहेबांचं इथे शुभागमन झालं आणि त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. धावा. निमेश तयार. समोर खेळायचं आहे. मिडल केलंय बॅटचा जरूर पण क्षेत्ररक्षक तिकडे सुपर एफर्ट्स लागतात आणि कलेक्ट केला जाईल बॉलला. आणखी एक विकेट डाऊन. हा 8वा धक्का. 8वा फलंदाज माघारी परततोय.
थँक्यू वेलकम बॅक. थोड्याच वेळा त्या ठिकाणी शुभागमन होईल राहुल 11चे कप्तान. आपण बघणार आहात चंद्रकांतजी शिंदे साहेब. थोड्याच वेळात या स्पर्धेला भेट घेण्यासाठी मोनिश नक्कीच येतील. 3 दिवसीय स्पर्धा पाहायला मिळते मोनिश, आणि कालच्या दिवसापासून पाहुण्यांची रेलचेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. हॅलो चेक. आणि खूप साऱ्या मान्यवरांचं या स्पर्धेवरती प्रेम राहिलं आणि त्या प्रेमापोटी इथपर्यंत सगळे मान्यवर इथं येत असतात. बोल तयार. आपटून टाकायचा प्रयत्न, हुक केल्या बॉलला, पाठीमागे आहे, पोचले होते क्षेत्ररक्षक ऑलमोस्ट. पण अशा प्रकारच्या कॅचेस ज्या आहेत त्या ऑलवेज डिफिकल्ट असतात. 1983 मध्ये आपण अशा प्रकारची कॅच वेस्ट इंडिजचा अगेन्स्ट पाहिली होती फायनलमध्ये. कपिल देव याने कलेक्ट केली होती आणि तिकडनं मॅचचं चित्र बदललं होतं. खरं तर कॅच पकडणं आणि मॅचचं चित्र बदलणं हे भारतीय दलाचं चित्र राहिलं आहे. मग 2007 मध्ये श्रीसंतने पकडलेली ती कॅच, त्यानंतर 1983 मध्ये आपण पाहिलं होतं कपिल देवने पकडलेली कॅच, आणि 2024 मध्ये सूर्यकुमार यादवने पकडलेली कॅच. म्हणजे कॅच पकडणं आणि चित्र बदलणं ही जुगलबंदी आपण पाहत आलोय. जरूर आणखी एक विकेट फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. अक्षर रिप्ले मध्ये आपण पाहूयात. गणेश होते, शफल केलं होतं, ऑन साईडला स्क्वेअर लेगला खेळायचं होतं आणि तिकडे जर बघितलं गेलं तर सुंदर कॅच पकडताना पाहिलं आणि धक्का क्रमांक 9 हा मैदानाचा देखील माघारी परततोय. बॉलिंग ट्रॅकवर आता गोलंदाज. शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता कपिल पाटील. शेवटचं अंतिम विकेट आहे. अंतिम विकेट करिता आता पार्टनरशिप मैदानात पाहायला मिळते. बॉलिंग खूप चांगली राहिली आहे नायगाव कोलीवाडा संघाची. हा बॉल पहा, टप्पा पडल्यानंतर सोडू दिलाय. पंचांचा इशारा तो वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव. फलकावरती धाव 1 ने वाढेल. एका धावांच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला 26-26 आकडावर. आता दिल्ली खूप दूर आहे असं म्हणावं लागेल. आता इकडनं मॅच पोहोचणं ऑलवेज इम्पॉसिबल राहिलंय, ऑलमोस्ट इम्पॉसिबल राहिलंय. ऑन साईडला खेळून मारायचा होता, क्षेत्ररक्षक पोहोचायचा प्रयत्न केला जरूर, पण तिकडे जर बघितलं गेलं तर मिसफील्ड घडली आणि त्याचा जोरावरती बॉल चौकाराच्या बाहेर. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावा फलकावरती 30 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. मॅच क्लोज जरूर आली होती. 65 धावांचं आव्हान होतं, 30 बनवल्यात, अजून 35 धावांची गरज असेल. औपचारिकता बाकी राहिली असं म्हणावं लागेल. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं. धावकुरू आताचा बॅटर स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय. शेवटचं अंतिम विकेट आहे, पाहावं लागेल ऑल आउट मिळेल का पाहायला. कपिल पाटील तयार. तट बॉल आला, निर्धाव चेंडू पाहायला मिळेल आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत 30 आकड्यावर. या षटकातील चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. टोटल 4, शेवटचे 2 चेंडू. फ्लायटेड बॉल, पुन्हा टप्पा पडला, बॅटरला काहीच समजलं नाही आणि त्यानंतर निघून गेल्या रक्षकाच्या हातामध्ये. दोन्ही टर्न आहेत कपिलकडे. जर बघितलं गेलं तर लेग ब्रेक, ऑफ ब्रेक दोन्ही टर्न करत असतो तो आणि वळण खूप जास्त आहे गोलंदाजाला. स्पेशली जेव्हा माती विकेट असेल त्यावेळेस खूप सारा वळण पाहायला मिळालं आपल्याला कपिलच्या गोलंदाजीमध्ये. चला, षटक देखील समाप्त झालं, मॅच देखील समाप्त होते. जाऊयात आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये, जिथे देणार आहोत या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आणि या मॅचचा हिरो ठरतोय
चला आपण प्लेअर ऑफ द मॅच जेव्हा आणि प्लेअर ऑफ द मॅच जर बघितलं गेलं तर सनीलने बॅटिंग वरती टोटल 30 धावा बनवल्या आणि आपण सनीलला देत आहोत प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक. खरं तर संपूर्ण संघाचा परफॉर्मन्स चांगला राहिला. बॉलिंगमध्ये विशाल कोहलीने चांगली गोलंदाजी केली, त्याच्या स्पेलमध्ये 15 धावा 3 विकेट. त्यानंतर गोलंदाजीवरती संचित कोहलीने जर बघितलं गेलं तर 2 धावा आणि 3 विकेट, त्याने देखील त्याचा परफॉर्मन्स देखील खूप चांगला राहिला. आणि